हाय फ्रेंड्स, तर ही आहे नवीन साडी, कोरी साडी आहे, काठाची आहे। तर बघा, जो खालच्या साईडचा काठ आहे तो मोठा आहे आणि वरच्या साईडचा बारीक काठ आहे। पदर असा भरलेला आहे। तर ही नवीन साडी आहे। त्यानंतर हे अस्तर आहे, ते मी उंचीप्रमाणे कटिंग करून घेतलेला आहे आणि हा बॉडीचा भाग सुद्धा कटिंग करून घेतलेला आहे। हे बाही सुद्धा कटिंग करून घेतलेले आहेत। आता आपण गळा डिझाइन बघतोय, त्यामुळे मी तुम्हाला हे बाकी सगळं फास्ट दाखवलेलं आहे। हे मागचे भाग आहेत, त्यात मी हे बघा खास बटन पट्टी आणि गळा पट्टी सुद्धा मारून घेतलेली आहे। तर आता हा आपला मागचा भाग सुद्धा पूर्णपणे रेडी आहे। तर आता आपण पुढचा गळा डिझाइनचा व्हिडिओ बघणार आहोत। त्यासाठी आता आपण पुढच्या भागाचा बॉडीचा भाग घेऊया। तर हे बघा, हा मागचा पूर्ण रेडी आहे। तर आता इथे मी कॅनव्हास घेतलेला आहे, त्याची अशी घडी करायची आहे। त्यानंतर आपल्याला गळा रुंदीची मापं टाकायची आहेत। आता बघा, इथे आधी गळ्याचं माप आपल्याला जे आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर पूर्ण शोल्डर मी शोल्डर 4 अधिक अर्धा इंच 4.5 घेतलं होतं। तर हा भाग बघा, मी 3.25 इंच रुंदीचं कॅनव्हास घेणार आहे। आधी हा आतला 2.25 इंच गळा रुंदी घालून घेतलेली आहे। हे बघा, इथे मी 3.25 इंचाचं माप घेतलेलं आहे। बघा इथे। त्यानंतर उंचीला सुद्धा मी 5 इंच घेतलेला आहे आणि गळा उंची आहे 3.5 इंच, म्हणजे 1.5 इंचाच्या आसपास आपली जो पट्टी आहे ती येईल पॅचची। तर बघा, आता हा मी पूर्ण असा गोल, पूर्ण डीप गोल केलेला नाही आहे, शेप दिलेला नाही आहे। हा बघा। तर आता हा कटिंग करून घेऊयात आपण बाहेरच्या साईडनी। गळा रुंदी मी आधी कटिंग करत नाही आहे। तर बघा, इथे आता कॅनव्हासचं आपलं कटिंग झालेलं आहे। तर हे बाकीचं साईडला ठेवलं। हे बघा, हा आपल्याला पॅच मिळालेला आहे। आतला गळा आपण नंतर कटिंग करायचा आहे। तर बघा, आता कापड घ्यायचं आहे, जे पदराकडचं भरलेलं कापड आहे ते मी घेणार आहे। हे बघा, इथे आता आपल्याला जेवढं लागेल तेवढं कापड आधी आपण कटिंग करून घेऊया। ते मी आधी खुणा करून घेते। थोडंसं आपल्याला बाहेरून घ्यायचं आहे, एकदम काटोकाट कापड कटिंग नाही करायचं। तर आता मी कटिंग करून घेते ते। कारण बाकीची साडी आपल्याला दुसरीकडे वापरता येईल, दुसरे एखादा फ्रॉक होईल त्यामध्ये अजून, म्हणून मी हा मधलाच पॅच फक्त काढून घेत आहे। त्यानंतर आपल्याला जो आपण कॅनव्हास काढलेला आहे तो यावर इस्त्रीने चिकटवून घ्यायचा आहे। तर इथे बघा, झालेला आहे कटिंग करून। आता आपण तो उलटा ठेवायचा आहे आणि त्यावर गुळगुळीत साईड जी आहे कॅनव्हासची ती ठेवायची आहे आणि वरतून इस्त्री फिरवायची आहे। सेंटरची खुणा करून घ्यायची आहे आधी। तर बघा, आता इथे बरोबर या पद्धतीने प्रेस करून घ्यायचं आहे। तर आता मी प्रेस करून घेते। इथे बघा, प्रेस करून घेतलेला आहे, चिकटवून घेतलेला आहे। आता हे जे बाहेरच्या साईडने एक्स्ट्रा कापड आहे ते आपल्याला कॅनव्हासवरती फिरवून शिलाई मारून घ्यायची आहे। हे बघा, काटोकाट आपण कापूसुद्धा शकतो, पण त्यामुळे सुतं बाहेर येतात। जरी वरतून लेस लावणार असाल तरीसुद्धा या पद्धतीने कॅनव्हासवरती ते फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे सुतं बाहेर येत नाहीत। तर पूर्ण आपण ही शिलाई मारून घेऊया। जे एक्स्ट्रा कापड आहे अर्धा इंच वगैरे बाहेर, ते कॅनव्हासवरती फिरवायचं आणि शिलाई मारून घ्यायची आहे सेपप्रमाणे गोल। तर इथे आपलं झालेलं आहे। आता आपण जो बॉडीचा भाग आहे त्याला आपण आधीच अस्तर
जॉईंट करून घेतलेला आहे। तर बघा आता ह्याला पण सेंटरची खुणा केली। आता ही सेंटरची खुणा असं बरोबर ठेवून साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। सेपप्रमाणे कॅनव्हासवरती शिलाई मारून घ्यायची आहे। टाचणी लावून घेतलात तरी चालू शकतं, हलू नये म्हणून। तर बघा आता आपला या पद्धतीने कॅनव्हास चिकटवून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपला पॅच लावून झालेला आहे। हे बघा छान असं पॅच बसलेला आहे। तर आता बघा कमरेकडचा जो साईड आहे बॉडीची त्याला आपण काठ लावून घेणार आहोत। बघा वरच्या साईडला जो बारीक काठ होता तो मी कटिंग करून घेतलेला आहे। तर बघा इथे आपल्याला थोडंसं अंतर सोडायचं आहे, अर्धा इंच वगैरे, कारण तिथे आपल्या प्लेट्स येणार आहेत। जो घेर आपण जोडणार आहोत त्यामध्ये तेवढं कापड जाणार आहे, त्यामुळे ते आपल्याला सोडून वरती या पद्धतीने काठ जोडायचं आहे। तर बघा इथे खालच्या साईडने आपले शिलाई मारून झालेली आहे। हे बघा आता आपण वरच्या साईडने घेऊयात शिलाई मारून, पण वरच्या साईडने शिलाई मारताना असं कापड आतमधल्या साईडला थोडंसं फोल्ड करायचं आहे, कारण वरच्या साईडने काठ नाही आहे, सुतं निघू शकतात, म्हणून अर्धा इंच असं आतमध्ये कापड फोल्ड केलं आणि शिलाई मारून घेतलेली आहे। तर बघा इथे आता आपलं एवढं काम पूर्ण झालेलं आहे। आता आपण वापरणार आहोत लेस। तर बघा इथे माझ्याकडे गोल्डन आणि पिंकमध्ये लेस आहे, ती याला मॅचिंग होत आहे। तर आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आधी कटिंग करून घ्यायची। मी आधी कमरेकडच्या साईडने लावणार आहे। तर बघा आधी मोजून घ्यायची आणि तेवढीच कट करून बसवून घ्यायची आहे। तर हे बघा आता आपण जो काठ लावला आहे त्यावर थोडीशी लेस येईल याप्रमाणे लेस लावायची आहे। तर आधी काठाच्या साईडने लेस बसवूयात। हे बघा इथे आता आपली होतच आलेली आहे। आता आपण लेसच्या दुसऱ्या बाजूने शिलाई मारून घेऊयात। तर इथे पूर्ण होत झालेली आहे आपली। आता आपण गळ्याला लेस बसवून घेणार आहोत। तर बघा जेवढी पाहिजे तेवढीच कटिंग करून घ्यायची आहे लेस। थोडीशी अर्धा एक इंच एक्स्ट्रा घेतला तरी चालेल, नाहीतर तो गोल पूर्ण फिरवताना वेळ जातो। पण कटिंग करताना कमी करायची नाही, अर्धा इंच जास्त केलात तरी चालेल, कमी पडता कामा नये, नाहीतर मग प्रॉब्लेम होतो। तर बघा इथे पण त्याचप्रमाणे लेस लावायची आहे। जो आपला पॅच आहे त्यावर थोडीशी लेस येईल, एक सूत वगैरे, त्याप्रमाणे लेस ठेवून जोडून घ्यायची आहे। त्यामुळे पॅच आपला जोडलेला दिसत नाही आणि सूतसुद्धा बाहेर येत नाहीत। तर बघा इथे सेपप्रमाणे आपण बसवून घेतो। इथे दाब उचलून लेस फिरवून घ्यायची आहे, वळवायची आहे, कारण लेस आपल्याला बघा स्क्रूड्रायव्हर वापरायचा आहे लेस वळवताना। तर इथे आता आपली गळ्याला सुद्धा लेस बसवून झालेली आहे। तर आपण आता दुसऱ्या साईडनी लेसच्या शिलाई मारून घेऊयात। आता लेस लावल्यानंतरचा लुक आपण बघू शकतो, किती फरक पडलेला आहे आणि लेसमुळे खूप सुंदर असं लुक आलेला आहे। तर हे बघा इथे दुसऱ्या साईडनी शिलाई मारून घेत आहे। असं सोप्या पद्धतीने आपण गळा डिझाइन बनवू शकतो। इथे पूर्ण झालेली आहे। आता आपल्याला अजून आपण गळा तयार केलेला नाही आहे, त्यासाठी आधी बघा कशी छान दिसत आहे लेस लावल्यानंतर। आता आपण फोल्ड करून घेतलेला आहे, कारण आपल्याला गळा मारायचा आहे। तर गळा रुंदी 2.25 इंच आहे आणि गळा उंची 3.5 इंच घेतलेली आहे।
लहान मुलीचं ब्लाऊज आहे 4 वर्षाच्या, त्यामुळे आता हा गळासुद्धा आपल्याला डीप नाही काढायचा आहे. जसा पॅचचा गळा मारलेला आहे गोलाकार, त्याच पद्धतीने हा मारायचा आहे. तर बघा आता मी ते कटिंग करून घेत आहे. बघा इथे झालेलं आहे. तर बघा आपल्याला इथे गोट मारायचा आहे. आता हा पॅच आहे ग्रीन कलरमध्ये, ग्रीन आणि गोल्डन, म्हणून आपण साडीतलं कापड वापरणार आहोत पिंक, त्या कलरचा आपण गोट मारणार आहोत, त्याच्यामुळे तो कॉन्ट्रास्ट छान दिसेल. आता आधी मी क्रॉस पट्टी कट करून घेत आहे. तर हे बघा ते झालेले आहे कट. आता आपण गोट तयार करून घेऊया. फोल्ड करून घ्यायची आहे क्रॉस पट्टी. त्यानंतर जोडताना 5 इंच अंतर ठेवून जोडायचं आहे, कारण का साडीचं कापड आहे, तुम्ही काटोकाट मारलात एक सूत फक्त ठेवलं तर ते सूत बाहेर येऊ शकतात, ओसरू शकतं फ्रॉक गळ्याला. त्यामुळे जोडताना 5 इंच अंतर ठेवायचं आहे. इथे सुद्धा मी पट्टी फिरवून घेतलेली आहे, दाब उचलून व्यवस्थित पट्टी मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे बघा क्रॉस पट्टी आहे ती सेपप्रमाणे व्यवस्थित बसवून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी मारले की आपल्या गोट छान येतो. तर हे बघा आता आपल्याला थोडीशी बाहेरून आली होती शिलाई, तर तिथे आपण या पद्धतीने सरळ करून घेऊ शकतो, पण तेवढीच ठेवायची नाही. जर शिलाई कमी आली तर थोडी आतून अजून मारून घ्यायची, नंतर प्रॉब्लेम नको. तर तसे बारीक बारीक कट मारायचे आहेत. हे बघा आता आपण गोट मारून घेणार आहोत. त्यासाठी आता हे बघा इथे ही पट्टी आहे ती आतल्या साईडला वळवायची आहे आणि थोडीशी खेचायचं आहे. जे आपलं बाहेरच्या बाजूचं कापड आहे ते खेचायचं आहे, त्यामुळे बारीक असा गोट तयार होतो. त्याच्या खाचेमधून व्यवस्थित शिलाई मारायची आहे. बघा बोटाने कापड ओढायचं आहे, त्यामुळे व्यवस्थित गोट येतो. हा बघू शकता तुम्ही, खूप छान असा गोट आलेला आहे. जवळपास इथे आपला गळा तयार झालेला आहे. आता मी इथे शोल्डर जोडून घेत आहे. मागचा भाग आपला तयारच होता, तर मी पटकन शोल्डर जोडून घेत आहे. तर इथे आपली गळा डिझाईनचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली तर ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच शिलाईचे वेगवेगळे प्रकारचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जर कोणाला आवडत असतील माझी सांगण्याची पद्धत तर नक्की सबस्क्राईब करा. तर बघा इथे शोल्डर जोडून मी हातसुद्धा बसवून घेतलेले आहेत. आता मी हे फ्रॉक फिटिंग करून घेते. तर पुढे मी दाखवलेलं आहे पूर्ण झाल्यानंतर. हे बघा इतकं सुंदर गळा दिसत आहे. जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.